राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीमध्ये नुकतंच कार्यकर्त्यांचे एक महत्त्वपूर्ण शिबिर पार पडले आणि या दरम्यान प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये घेणार असल्याचं शरदचंद्र पवार यांनी प्रश्न विचारल्यानंतर आवर्जून सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीत कार्यकर्ता शिबिर पार पडलं। यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी शरद पवार अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं। यावेळी शरद पवार यांनी आंबेडकरांसोबत भेट झाल्याचं स्पष्ट बोललंय। प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझी चर्चा झाली असंही ते म्हणाले। यासोबतच ते म्हणाले, प्रकाश आंबेडकरांच्या वंचितसह महाविकास आघाडीमध्ये सर्वांना सोबत घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। कुठल्याही परिस्थितीत भाजपला हरवायचं यासाठी सहकार्य करण्याची आंबेडकरांची भूमिका आहे। प्रकाश आंबेडकरांसोबतच सकारात्मक बोलणं सुरू असून ते लवकरच महाविकास आघाडीत दिसतील असं वक्तव्य पवार यांनी शिर्डीतल्या मंथन शिबिरात केले। यासोबतच देशात पंतप्रधान मोदींना पर्याय नाही असा केला जाणारा प्रचार खोटा असल्याचंही शरद पवारांनी म्हटलं आहे। आणि इंडियाच्या नावाखाली विविध विचाराचे त्याच्यामध्ये डावे आहेत, त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, त्याच्यामध्ये केजरीवाल आहे, त्याच्यामध्ये अन्य आहे। या सगळ्यांना एकत्र घेऊन आज देशाला पर्याय द्यायची भूमिका आम्ही घेतो आहोत। येत्या 15 दिवसामध्ये तिथे एक महत्त्वाची बैठकी कदाचित घेतली जाईल आणि त्या बैठकीमध्ये उद्याच्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं हा विचार करण्याची भूमिका स्पष्ट होईल। महाराष्ट्रापुरतं इलेक्शनला सामोरं जात असताना आमची भूमिका त्याच्यामध्ये अशी इंडियाची की काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि त्याच्यावर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना असेल, डावे पक्ष असतील, शेतकरी कामगार पक्ष असेल आणि अलीकडेच माझी बैठका झालेल्या आहेत आणि त्यामध्ये वंचितचे प्रमुख श्री आंबेडकर यांच्याबरोबर सुद्धा झालेली आहे। आणि ती बैठक माझ्या मते योग्य रस्त्यावर आहे। आमची चर्चा चालू आहे, पण त्याच्यामध्ये एक भूमिका प्रकाश आंबेडकरांनी आमच्या बैठकीत घेतली की त्यांचा एक सूत्र पहिला कार्यक्रम हा आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदींना सत्तेवरून हटवणं या कामाला त्यांचा पक्ष पूर्णपणानं सहकार्य करायला तयार आहे। आणि म्हणून मी इंडियामधल्या आमच्या बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांशी बोलणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की प्रकाश आंबेडकर यांनाही आपण इंडियामध्ये सामील करून घेऊ आणि लोकांच्या समोर एक प्रकारचा हा पर्याय त्या ठिकाणी करायचा आहे।